मी सुरेखा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत चण्याची भाजी। तर त्यासाठी मी हे जे आपले जे काळे चणे असतात ना त्याची भाजी बनवते। तर मी त्यासाठी त्यांना रात्रीच भिजवून ठेवलेलं होतं। जर तुम्हाला भाजी सकाळी करायची असेल तर तुम्ही रात्री भिजवा आणि रात्री करायची असेल तर सकाळी भिजवून द्या, म्हणजे जवळजवळ आपल्याला 7-8 तासासाठी ते भिजवून द्यायचे। तर त्यानंतर आता आपण यांना वाफायला ठेवणार आहोत। तर त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे व कुकरमध्ये ते चणे धुवून स्वच्छ टाकून द्यायचे व त्याच्यात शिजतील एवढं पाणी टाकायचं आहे। आणि त्यानंतर आता त्याच्यात टाकायची थोडीशी हळद आणि थोडंसं आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे तेल। एक पळी 1-1.5 पळी तेल टाकून द्या थोडंसं, कारण त्याच्याने काय होतं की ते पाणी बाहेर येत नाही व चणे पण छान होतात। आणि त्यानंतर आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यात आणि कुकर लावून जवळजवळ आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्यांमध्ये मस्त असं नरम होऊन जातात। तर आपले चणे होतात तोपर्यंत आपण बाकीचे मसाले बघून घेऊया, बाकीच्या वस्तू बघून घेऊया। तर त्यासाठी मी आधी घेतलेले 2 टमाटे, 3 ते 4 कांदे, 1 मिरची, थोडंसं आलं आणि थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या आणि थोडीशी कोथिंबीर। तर असं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता थोडासा लसूण। तर एवढ्या वस्तू आपल्याला हे आपण मिक्सरमध्ये काढण्यासाठी आपण हे करून घेतो। तर ते आता बाजूला ठेवतो। आपल्याला जे काय म्हणतात जे हरभरे आहेत काळे चणे ते बघून घ्यायचे, ते 4 शिट्ट्या झालेले आहेत। तर ते बघा अशा प्रकारे एवढे शिजवायचे आहेत आपल्याला की ते बोटाने असे मस्त दाबले जातील, असे छान असे मऊसूत व्हायला पाहिजे। आणि त्यानंतर आता आपण ही जे कांदे वगैरे घेतले ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट करून घ्यायची। तर मी सगळ्यात आधी कोथिंबीरच्या काड्या टाकल्या, त्यानंतर मिरची, कांदे, नंतर टमाटे, हे सगळं आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला मस्त असे छोटे छोटे म्हणजे जास्त बारीक नाही असे तुकडे करून करून सगळं जे सारण आहे आपलं ते घेऊन मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। आणि त्याच्यात थोडेसे आपल्याला चणे टाकायचे आहेत। चणे याच्यासाठी की ज्यामुळे आपली जी भाजी आहे ना ती अशी पाणी पाणी नाही दिसणार, मस्त अशी घट्टसर होईल व चव पण छान येईल। तर बघा अशा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा मस्त अशी छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। त्यानंतर आता गॅसवरती कढई ठेवली, कढई तापते तोपर्यंत आपण आता मसाले बघून घेऊ। 2 वेलदोडे, 4 ते 5 लवंग, 2 मिरी, तेजपत्ता आणि 1 चक्रफूल आणि दालचिनी, एवढे मसाले मी घेतलेले आहेत। हे आपल्याला फोडणीला नाही घालायचे आहेत, आपण याच्यावरून तडका देणार आहोत। तर सगळ्यात आधी कढईत तेल टाकलं आणि त्यानंतर आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे जिरं, त्यानंतर याच्यात टाकायची आहे चटणी। चटणी पण व्यवस्थित होऊ द्यायची आहे, ती चटणी जळायला नको म्हणून त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी आणि मस्त हलवून घ्यायचं आहे। आणि आता थोडीशी टाकायची त्याच्यामध्ये हळद पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आणि त्यानंतर आता आपण जो मसाला केला आहे तो मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये। सगळा मसाला व्यवस्थित टाकून द्यायचा आहे, मिक्सरचं भांडं व्यवस्थित स्वच्छ करून टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये। आणि हा जो मसाला आहे मस्त असा परतवायचा आहे छान। हा जो मसाला आहे ना, कारण आपण सगळ्या वस्तू कच्च्या घेतलेल्या आहे, कांदे, मिरची, टमाटे सगळे कच्चे, त्याच्यामुळे याला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो। तर त्याला छान असा परतवायचा आहे, म्हणजे थोडासा पण कच्चा नाही ठेवायचा आहे। जर तुम्ही कच्चा ठेवला ना तर मग आपली जी भाजी आहे ना अशी पाणी पाणी येतं, ते वरती पाणी येऊन जातं, त्याच्यामुळे हा मसाला एकदम मस्त भाजायचा। तर बघा असा आपला जो मसाला आहे तो जवळजवळ म्हणजे अर्धा भाजून झालेला आहे। त्यानंतर आता आपण त्याच्यात टाकले धना पावडर पण मस्त परतवायचं, छान भाजायचं। तर बघा आपलं जो मसाला आहे त्याने आता कढईला तेल सोडून दिले। तर त्या स्टेजवरती आपल्याला थोडंसं मिक्सरचं भांडं जे आहे ना ते धुवून त्याच्यात परत थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे, ज्यामुळे आपला जो मसाला आहे थोडाफार कच्चा असेल तो पण व्यवस्थित शेकला जाईल। आणि थोडंसं 1-1.5 मिनटासाठी आपल्याला याला झाकण बंद करून ठेवून द्यायचं आहे। आणि त्यानंतर बघायचं आहे त्याला,
तर बघा आपला जो मसाला आहे तो जवळपास मस्त झालेला आहे. तर कारण बघा कडेला जराही लटकत नाही आहे, छान झालेला आहे. आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत आपण जे उकळलेले वाटाणे हरभरे आहे ते टाकून द्यायचे. तर बघा मी ते हरभरे टाकून दिले आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. आता ते तुमच्यावर आहे, तुम्हाला भाजी किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे. मी थोडंसं म्हणजे पाणी काही टाकत नाही आहे, जे शिजले ना तेवढंच पाणी मी टाकते, पाणी एक्स्ट्रा नाही टाकत आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ व्यवस्थित टाकायचं, कारण आपण शिजताना पण थोडं मीठ घातलं आहे याच्यात, त्यामुळे मिठाचा अंदाज म्हणजे लक्षात ठेवायचं की शिजताना मीठ टाकलं होतं. लाईट गेली. आणि त्यानंतर आता ही भाजी मस्त उकळायला लागली का नंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये थोडासा मसाला. आणि मस्त मसाला पण असा छान उकळू द्यायचा. आणि आता याला बंद झाकण ठेवून थोडा वेळ मस्त उकळू द्यायची. तर जवळजवळ 1-2 मिनटं 2-1 मिनटं मी उकळू दिली. आणि आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे थोडंसं आमचूर पावडर पण टाकायची आता. तर बघा थोडीशी एकदम किंचित बघा एवढीशी आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे, ज्यामुळे काय होतं ना की भाजीला जी आहे अजून चव जास्त येते, मस्त लागते, एकदम हॉटेलसारखी होते. चना मसाला एकदम सुंदर लागतो. तर बघा किती मस्त टेम्पटिंग दिसते, एकदम तरीतदार झालेली भाजी बघा किती सुंदर दिसते. तर तुम्ही ना नक्की एकदा ट्राय करून बघा, एकच नंबर लागते. तुम्ही ह्या भाजीला भातासोबत पोळीसोबत खाऊ शकता. आणि आता आपण तिला एका पातेल्यात काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर आता आपल्याला याला ना थोडंसं तडका द्यायचा आहे. आपण मस्त मसाले वगैरे खडे मसाले काढून ठेवलेले आहेत त्यासाठी. तर हे आपल्याला तडका देण्यासाठी मी काढून घेतले. तर मस्त तडका पॅन घेतलं. तर मी तेलाचीच फोडणी देते, कारण सध्या ना तूप काही बरोबर येत नाही आहे, म्हणून काही तूप आणत नाही आहे मी. आणि आहे ते काही वापरायची इच्छा होत नाही आहे. तर मग तेलाचीच फोडणी द्यायची. तुमच्या हिशोबाने तुम्ही तेलाची द्या तुपाची द्या. त्यानंतर आपण जे मसाले घेतले होते ते सगळे मसाले टाकून द्यायचे. वेलदोडे, त्याच्यानंतर लवंग आहे, मिरी आहे, चक्रफूल आहे, दालचिनी आहे, हे सगळे मसाले मस्त त्याच्यात असे कडकडून घ्यायचे. आणि त्यानंतर त्याच्यात टाकायचा आहे थोडासा हिंग. आणि हिंग टाकून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. आणि गॅस मी बंद करून दिला, कारण आपलं तेल मस्त असं तापलेलं आहे कडक. आणि आता आपल्याला थोडीशी चटणी टाकायची आहे मस्त तरी म्हणजे छान येण्यासाठी. तर थोडीशी चटणी टाकली, तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याने. आणि आता हा जो तडका आहे म्हणजे आपल्या भाजीत टाकून घ्यायचं आहे. तर बघा आपली जी भाजी आहे ना ती एकच नंबर झालेली आहे, असली भारी दिसते. आणि त्यानंतर त्याच्यात टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर मस्त. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, नक्की बनवून बघा, एकच नंबर लागते. तर बघा आपण आता सर्व करणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही नवीन रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. आणि अजून एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला मनापासून की प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व कमेंट पण करा. कारण तुम्ही कमेंट करणार, लाईक करणार, सबस्क्राईब करणार तर माझं मोटिवेशन वाढेल व मी अजून नवनवीन आणि छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल. हो मान्य आहे मी नवीन आहे, पण मग शिकते ना मी. तुमचा सपोर्ट असला तर अजून जास्त पुढे जाईल, अजून शिकेल. तर प्लीज सपोर्ट करा मला. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.